बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. प्रकरण 13. दुसऱ्या दिवशी संपत प्रार्थनेला हजर. मुख्याध्यापकी शाळेला आलेला. परिपाठ झाला. सगळे स्टाफ रूममध्ये जमले. मुख्याध्यापक संपतला घेऊन ऑफिसमध्ये. गौतम व कांबळे सरांनाही त्यानं ऑफिसमध्ये बोलावलं. संपतनं कांबळे सरांची माफी मागितली. चुकलो म्हणाला. परत चुकी करणार नाही असं त्यानं सांगितलं. संपतचा बाबा दादाकडे गेला होता. खरं दादांनी त्याला झापला. तेव्हा तो दादाच्या पुढ्यात माझ्या तोंडातनं काय वेडवाकडे गेला असेल तर माफ करा म्हणाला हे सांगितलं. गौतमला बरं वाटलं. मुलाचं नुकसान करावं असं त्यांच्या मनात नव्हतं. पण पोराच्या बापानं मर्यादा ओलांडली होती. त्यात पोरगं इदरकल्याने गप बसावं तर रोज उठून कोणतरी शाळेत येऊन दंगा घालेल. खरं तर मुख्याध्यापकानंच हे सगळं करायला पाहिजे होतं. पण तो संपतला व त्याच्या बापाला पाठीशी घालत होता. ते दिसत होतं. पडद्यामागं काय घडलं होतं ते कुणालाच माहीत नव्हतं. पण वादावर मात्र पडदा पडला होता. मुख्याध्यापकानंही मग सुटकेचा निश्वास टाकला. शनिवारची सकाळची शाळा संपवून गौतम खोलीवर आला. आज तो गावी जाणार नव्हता. रविवारी स्कॉलरशिपची 4थीची परीक्षा होती. गौतम व कुंभार सरांना सुपरविजन होतं. गौतम जेवला. गौतमच्या खोलीत जेवण झाकून ठेवून आजी कुठं बाहेर गेलेली. जेवल्यावर तो थोडा आडवा झाला. तोवर कुंभार सरांचा फोन आला. 4 वाजता मी येतो, तालुक्याला जाऊया. तो परत उठला. डोळा काय लागना झालेला. संपतच्या बाबाचं बोलणं त्याला आठवू लागलं. तो अस्वस्थ झाला. मग पुस्तक उघडून वाचत बसला. 3:45 वाजताच कुंभार सर आले. त्यांच्या गाडीवरून दोघे निघाले. हळूहळू गाडी तालुक्याच्या वाटेवर धावू लागली. गाडी पळवायची सोय नव्हती. रस्ता जाग्यावर नव्हता. सारखा हादरा बसायचा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडी. शिवारात भात कापणीची धांदल सुरू होती. शेतात भात कापून तिथेच लाकडाच्या खटोल्यावर झोडलं जात होतं. त्याचा लयबद्ध आवाज कानावर येत होता. शेतात सगळीकडे माणसंच माणसं दिसत होती. काही भातं अजूनही मागास होती. सगळ्या शिवारात त्याचा हिरवट पिवळा रंग कुठून दिसत होता. गाडी खड्ड्यात गेली. गौतमला मागे चांगलाच हादरा बसला. तुमच्या भागातल्या रस्त्यांचं काय खरं नाही. एकदा प्रवास केला की कमरेला पट्टाच बांधायला पाहिजे. आपण आता आलोय तो सगळा रस्ता एकाच कॉन्ट्रॅक्टरने केलाय. तो आमदार साहेबांचा माणूस. 4 दगडं टाकून वरनं डांबर ओतलं की झाला रस्ता. ह्यात डांबर तरी कुठं आहे. डांबर असतं तर रस्ता खराब झाला नसता. डांबर नुसता डांबराचा वास. डांबर नाहीच, सगळं घाण तेल. कसा तरी रस्ता करायचा की बिल उचलायचं आणि मोकळा. मग लोक त्याला विरोध करत नाहीत. कोण विरोध करणार. गावचं पुढारी त्यांनाच सामील असतात. त्यात ह्यांची भागात दादागिरी. हे तर काहीच नाही. तुम्हाला सर पटणार नाही. वाड्या वस्त्यावरचा अनेक रस्ते कागदावरच पुरं होतात आणि बिलं उचलली जातात. ते कसं काय. गौतमला आश्चर्य वाटलं. सगळेच साले चोर. पुढाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांची साखळी असते. त्यात आमदारांच्या बगलबच्च्यांची तर गोष्टच निराळी. पत्रकारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत पाकिटं पुरवतात. मग आमदार ह्यात लक्ष घालत नाहीत. लोक त्यांना विचारत नाहीत. डोंगर गावातली लोक अजून आलेली आहेत. साधं बँकेत जायचं म्हटलं तरी त्यांना कापरं भरतंय आणि आमदाराला निवडणुकीत हे कॉन्ट्रॅक्टरच पैसे पुरवतात. बक्कळ पैसा तोंडात पडल्यावर आमदार कशाला बोलतोय. काय रे आपल्या देशाची अवस्था.
डॉक्टर कलामांच्या स्वप्नातला भारत आता खरंच महासत्ता होणार. कुंभार सर हसायला लागले. खड्ड चुकवत गाडी चालवत होते. अर्धा तास झाला असेल. गाडी तालुक्याच्या बाजारपेठेत आली. आपण कुठे चाललोय हे गौतमला माहीत नव्हतं. त्यानं सहज विचारलं, बरं मला सांग कुठं निघालोय आपण? कुठं होय? तुम्हाला सांगायचंच राहिलं. आपल्या पतसंस्थेचे परिवर्तन विकास आघाडीचे नेते रमेश कदम सरांना भेटायला. अरे वा, हे तर तुम्हाला सरप्राईज दिलंस. तुझ्यामुळं आज एका चांगल्या नेत्याला भेटायला मिळतंय. गाडी कदम सरांच्या दारात थांबली. छोटंसंच घर. दारात बाग होती. त्यात वेगवेगळ्या फुलांची झाडं होती. तिथेच डाळिंबाचं पेरूचं झाड होतं. डाव्या बाजूला कलमी आंब्याची छोटी झाडं होती. कदम सर रसिक दिसत होते. पतसंस्थेच्या राजकारणात लढवया नेता म्हणून त्यांची ओळख होती. अलीकडे त्यांनी पतसंस्थेतला भ्रष्टाचार उकरून काढला होता. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांचं पॅनल पडलेलं. ते स्वतः मात्र निवडून आलेले. एकटेच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढत होते. कदम सर कसलं तरी मासिक चाळत होते. या दोघांना पाहताच ते उठले. कुंभार सर कशी काय पावलं वळलीत? गौतमकडे बघून ते म्हणाले, बसा सर. बरेच दिवस आपली भेट नव्हती. म्हटलं भेटून जाऊया. त्यात तुमच्या पतसंस्थेच्या बातम्यासारख्या पेपरात येतात. चांगलाच दणका दिलासा की हो चेअरमनला तुम्ही. दणका? काय सांगायचं कुंभार सर. अहो, आपण लक्ष नाही दिलं तर पतसंस्था मोडून खातील ही लोक. निवडून आल्यापासून नुसती चरायला लागल्यात. गौतमकडे पाहत म्हणाले, सरांची काय ओळख? हे गौतम पाटील सर. माझ्याच शाळेत मराठी शिकवतात. त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा होती म्हणून आलो भेटायला. अरे वा, आम्हालाही चांगली माणसे पाहिजेच की. खरंच पतसंस्थेत एवढा घोटाळा झाला आहे? गौतमनं विचारलं. होय पाटील सर. त्याचं उदाहरणच तुम्हाला सांगतो. पतसंस्थेच्या सगळ्या शाखा संगणीकृत केलेत. तालुक्याला एक शाखा, अशा 10 शाखा. प्रत्येक शाखेला 5 लाख असा 50 लाखांचा खर्च दाखवला आहे. मेन शाखेचा खर्च वेगळाच, तो 30 लाख. फर्निचर बदलायचे कारण पुढे केलंय, असा सगळा मिळून 80 लाख खर्च दाखवलाय. हे कुठल्या गणितात बसतंय मला सांगा? मग तुम्ही तिथं संचालक आहे सा, तुम्हाला हे माहीत नव्हतं? होतं की माहीत. नवीन फर्निचर आणलं, स्वागत आहे हो. संगणीकृत शाखा झाल्याच पाहिजेत. काळाची गरज आहे ती. पण एवढा खर्च? एखाद्या शाळेतल्या पोरालाही पटायचं नाहीये. आता पुढे काय? पुढे काय? 5-6 महिन्यांनी पतसंस्थेची निवडणूक आहे. हे सगळे मुद्दे घेऊन सभासदांपुढे जायचं. त्यांना पटवून द्यायचं. या भाडखाऊंना पतसंस्थेतनं हाकलून लावायचं. आईच्या, गेल्या वेळीही तुम्ही पोटतिडकीनं सांगत होतात. दिवाळीतल्या तेलातला भ्रष्टाचार तुम्ही उघड केलात. लोकही आपल्या पाठीमागे होती. मते मात्र त्यांनाच टाकली. आता बोलू नये, पण सांगतो. अनेक शिक्षक नीतिमत्ता हरवून बसलेत. मटणाच्या तुकड्यावर आणि दारूच्या घोटावर काहींनी आपली मते विकली. आपण हे बोलू नये. आपलीच अब्रूचं वाट्यावर जाते. पण मुद्दा निघाला म्हणून सांगितलं. जे आहेत, चांगले आहेत, त्यांना आणि तरुण शिक्षक सभासदांना सोबत घेऊन आपण लढूया. तुमची तळमळ काय कोणाला कळत नाही असं वाटतंय तुम्हाला? गौतम भारावून बोलला. माझी ही तीच अपेक्षा आहे. मी स्वतःसाठी नाही, सभासदांच्या हितासाठी लढतोय. पतसंस्था वाचली पाहिजे एवढाच माझा मुद्दा. बरोबर आहे तुमचं, कुंभार सरांनी दुजोरा दिला. आता निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका सुरू होतील आपल्या. तुम्हाला निरोप देतो. त्यावेळी पाटील सरांना सोबत घेऊन या. चर्चा चांगली चांगली. दोघेही मग उठले. कदम सरांविषयीचा गौतमच्या मनातला आदर वाढला. या माणसाला लोकांनी साथ दिली पाहिजे असं त्याला वाटायला लागलं.
कदम सरांचा निरोप घेऊन दोघेही बाहेर पडले. कुंभार सरांच्या घरी जायला अंधार पडला. गौतमचा आजचा मुक्काम त्यांच्या घरी पडला. दुसऱ्या दिवशी शाळेत स्कॉलरशिप परीक्षेवर चर्चा झाली. कुंभार सरांनी विचारलं, त्या कांबळे मास्तरानं काल काय घोळ घातला तुमच्या खोलीत? कांबळे सर होते. त्यांनी माझ्या खोलीतलं एक पोरगच दुसऱ्या जागेवर बसवलं. कांबळे सर तुमचा पाहुणा नव्हतो? कांबळे सरांचा प्रश्नार्थक चेहरा. तो हो, केलवलीचा. तेड जवा आणि कशाला आलतं तिकडं? पाहुणा कुठला हो, असं आपलं लांबचं नातं. त्यानं तर कहरच केला. मी उत्तरपत्रिका द्यायला वर्गात गेलो तर हा बाबा आत. यांना मी गेट संमेलनात बघितलेलं. म्हटलं ह्यांच्या शाळेची मुलं असतील तर ह्यांनी सांगितलं माझा पुतण्या आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा म्हणून. आणि कांबळे सरांनी विचारलं. नंतर माझ्या लक्षात आलं तो त्यांचा पुतण्या चुकीच्या नंबरवर बसला आहे. मी त्याला उठवलं तर हे महाशय बाहेरच उभे होते. आत येऊन मलाच अप्रत्यक्षपणे धमकी द्यायला लागले. काय सांगताय? मग काय, झापलं मी पण. तोरसे साहेबांना सांगतो म्हटल्यावर पाय लावून पळाला. अहो, गंमत तर पुढे आहे. तो पुतण्या म्हणून सांगितलेला पोरगा त्यांचा पुतण्या नव्हताच. मग तो त्यांचा पोरगाच होता. काय सांगताय? कांबळे सरांनाही आपलं आश्चर्य लपवता आलं नाही. तो कांबळे मास्तर शाळेत असतोय कधी, संघटनेचं काम करतोय, जाईल तिथे नेतागिरी. जरा कोण वाद घालायला लागला तर ॲट्रॉसिटीची केस घालायची धमकी देतोय. ही असली घाण आमच्या समाजात कुठं कुठं आहे बघा. बाबासाहेबांच्या पुण्याईवर ह्यांनी नोकऱ्या मिळवल्यात आणि आता बाबासाहेबांचे विचार मात्र बासनात गुंडाळून ठेवल्यात. कांबळे सरांना त्याचा राग आलेला. स्कॉलरशिप परीक्षेतील ही घाण मी पहिल्यांदाच बघितली. असं जर होत असेल तर कशाला घ्यायची परीक्षा? अहो, मी बघितलंय एक एक शिक्षक वर्षभर गुलामासारखं राबत असतात. सकाळ संध्याकाळी पोरांना उशा पायथ्याशी घेऊन शिकवतात. शेवटी त्यांना काय मिळतं? यांची पोरं स्पर्धेतनं बाहेर आणि कांबळे मास्तरासारखा एखादा उपटसुंब येतो काय, पोरांची अदलाबदल करतो आणि नंबर घेतो, वर आणि आदर्श शिकवून मिळवायला मोकळा. ही काय परीक्षा म्हणायची? हे आता कुठंतरी थांबायला पाहिजे. आईच्यानं सांगतो, ह्या मराठी शाळेच्या शिक्षकांना स्कॉलरशिप परीक्षेने वेड लावलंय. स्पर्धा हवी. आमचं मत काय, पण ती निकोप असावी. ह्याने तर पार खालची पातळी गाठली आहे. त्यात ह्यांच्या संघटनेचं राजकारण आहेच. या चांगला शिक्षक मात्र पार भरडून निघालाय. पाटील सर, मला आलेला अनुभव ऐकला असता तर डोकं धरून बसशीला. हे काय आजच चाललेलं नाही आहे. कसला अनुभव सांगा तरी. मी त्यावेळी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होतो. आमच्याच हायस्कूलात 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचं केंद्र होतं. त्यावेळी हायस्कूल आणि मराठी शाळेचे शिक्षकही सुपरवायझर म्हणून असायचे. ज्या शाळेची मुलं त्या केंद्रावर नाहीत त्या मराठी शाळेतील शिक्षक असायचेत. झालं काय बघा त्या परीक्षेत. असंच आत्तासारखं होतं त्यावेळी. 10:30ला उत्तरपत्रिका द्यायची, नंतर प्रश्नपत्रिका हे द्यायची. आता 7वीची पोरं म्हणजे जरा कळती असतात. त्यांना एकदा सांगितलं की कळतंच की. मी बी होतो त्यावेळी सुपरवायझर म्हणून. आमच्याबरोबरच मराठी शाळेतले चौगले सर होते. फार चांगला माणूस, प्रामाणिक शिक्षक, चांगला माणूस म्हणून त्याची ख्याती होती. 5 शाळेची पोरं परीक्षेला आलती. त्यांचे शिक्षक शिक्षिका बी होते. तर काय झालं, पहिला पेपर सुरू झाला. आम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आधी उत्तरपत्रिका मग प्रश्नपत्रिका दिली. पेपर संपायच्या आधी 10 मिनिटे वॉर्निंग बेल झाली. त्यावेळी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आणि शेवटची बेल झाल्यावर गडबड न करता पेपर गोळा केले. सगळी येऊन ऑफिसमध्ये बसली. उत्तरपत्रिका जमा केल्या. आमच्या गप्पा टप्पा झालेल्या. तेवढ्यात त्या केंद्रातल्या गावातीलच मराठी शाळेच्या शिक्षिका ऑफिसमध्ये आल्या आणि त्यांनी खोली क्रमांक 6वर कोण होतं असं विचारलं. त्यामुळेच सगळं रामायण घडलं. काय झालं?
कुंभार सरांनी उत्सुकतेने विचारलं. तेच तर सांगतोय. त्या बाईंनी विचारल्यावर चौगले सरांनी खोली क्रमांक 6वर आपण असल्याचं सांगितलं. तर त्या बाईचा आवाज वाढला. बाई म्हणाली, आमच्या पोरांचं पेपर अपुरं राहिल्यात. बघा चला, पोरं कशी रडायला लागल्यात. चौगले सरांना कायच कळेना. आमच्या लक्षात काय गोष्ट आली नाही. चौगले सरच म्हणाले, मॅडम, तुमच्या पोरांचं पेपर अपुरं राहिलं, त्याला मी काय करू. बाईचा आवाज वाढला. मग त्या चिडक्या आवाजात म्हणाल्या, सर, तुम्ही पोरांना वेळाने प्रश्नपत्रिका दिल्यात म्हणून पोरांना कमी वेळ मिळाला. तुम्ही असं करायला नको पाहिजे होतं. आम्हाला हे बाईचं म्हणणं पटलं नाही. आम्ही बाईंना समजावण्याचा प्रयत्न केला. मग, गौतमने विचारलं. मग काय, ती बाई रडणारे त्या 2 पोरासनी घेऊन आली. आधी पेपर वेळाने दिला म्हणत होती, आता पेपर वेळेच्या आधीच काढून घेतलाय म्हणायला लागली. चौगले सरांबरोबर आम्हालाही दोषी धरायला लागली. फोन करून आपल्या मुख्याध्यापकाला बोलावून घेतलं. ते बी भारकन आलेच. परीक्षेत काहीतरी मोठा गोंधळ झालाय म्हणून. बाई काय ऐकायला तयार नव्हत्या. मग आम्ही दुसऱ्या शाळेच्या शिक्षकांना बोलावलं, तर त्यांची काय तक्रार नव्हती. खोली क्रमांक 6मध्ये असलेल्या दुसऱ्या शाळेतील पोरांना बोलावून घेतलं. त्यांनी बी असं काय घडावं नाही. सरांनी बरोबर 11 वाजता पेपर दिलाय. बेल झाल्यावरच परत घेतल्याचं सांगितलं. मुख्याध्यापक बिचारे चांगले होते. त्यांच्या हे लक्षात आलं. ते आले तसे निघून गेले. जाताना बाईंना आता वाद घालू नका म्हणून सांगून गेलेत. आई छान सांगतो कांबळे सर. अशा काही शिक्षिका आहेत आपल्याकडेही, स्वतःला शहाण्या समजणाऱ्या. मिटलं मग? चांगलीच जिरली असेल तिची. मिटतंय कुठलं? रामायण तर पुढेच आहे बघा. एवढ्यावर थांबली नाही ती. सगळ्यांनाच मूर्ख समजत होती. तिनं गावातल्या पालकांना निरोप दिला. चौगले नावाच्या सरांनी परीक्षेत घोळ घातलाय म्हणून. मग काय 10-12 पालक शाळेत हजर. ऐकायलाच तयार नाहीत. परीक्षाच बंद करा म्हणालेत. नाहीतर कोणतो चौगले सर, त्याला आमच्या ताब्यात द्या. चौगले सर बिचारे गप्प बसले. बाईनं चांगलाच धिंगाणा घातलेला. आपलं पाप लपवण्यासाठी तिनं त्यांच्या गळ्याला फास लावलेला. आमच्या केंद्राध्यक्षानं गटशिक्षण अधिकाऱ्यांना फोन लावला, अशानं असं झाले म्हणून. गटशिक्षण अधिकारी आले. त्यांनी लोकांची समजूत काढली. चौगले सरांना पुढचं सुपरविजन देत नाही म्हणून सांगितलं. मग जरा लोक शांत झाले. तरीही लोक जाताना चौगले सर कोणते दाखवा म्हणत होते. गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौगले सरांचं काय चुकलं नव्हतं हे कळलं. पण ते काय करणार. त्यांनी चौगले सरांना हळूच घरला पाठवलं. त्यांच्या जागी राखीव शिक्षकाला नेमलं. आता सांगा पाटील सर, चौगले सरांना केवढ्याला पडली असती स्कॉलरशिप परीक्षा? बाईमुळं रामायण घडते म्हणतात, ते काय खोटं नाही. मग शांत झाल्या काय बाई? गौतमनं विचारलं. काय शांत होती हो ती. आमच्या पोरांचं नुकसान केलं म्हणून जाईपर्यंत बोंबलत फिरालती. श्रीकांत, बघा, त्या चौगले सरांचा काय दोष. पोरांच्याही मनात यातलं काही नसतं. ती निरागस असतात. आता कालचंच बघा की, 34ची एवढीशी पोरं. कांबळे सर पेपर सुरू झाला त्यावेळी कोण तोंडात पेन घालतंय, कोण आड्याकडेच बघत बसतंय. एक पोरगी वेणी संग खेळत होती. एक तर पोरगं बेंचवर मांडी घालून लिहित बसलं होतं. किती निरागस असतात पोरं. पोरांच्यात ही जीवघेणी स्पर्धा नसतेच कधी. 100% खरं. या स्कॉलरशिप परीक्षेची किती रूपं म्हणायची. काही शिक्षक पोरांना परीक्षेला जाताना आपल्याच वर्गातील पोरांना उत्तरं कशी सांगायची याच्या टिप्स देतात. म्हणजे बघा, हातानं 1, 2, 3, 4 असे अंक दाखवायचे, किंवा कानाला हात लावायचा, नाकाला हात लावायचा, असं काही संकेत पोरांना शिकवतात. कुंभार सरांनी माहिती पुरवली. शाळेत मुलांना नेहमी खरी बोलावे असे शिक्षक शिकवतात. हे शिक्षक जर असं खोटं वागायचं ट्रेनिंग द्यायला लागले तर समाजानं कुणाकडे बघायचं. ह्या काही प्रवृत्तीनं परीक्षा आणि शिक्षण क्षेत्र बदनाम झाले. प्रामाणिक काम करणाऱ्या शिक्षकालाही याचा त्रास सहन करावा लागतोय. गौतमला हे सगळं ऐकून शिसारी आली. त्याचं पोट तिडकीचं बोलणं सगळे शांतपणे ऐकत होते. तोवर परिपाठाची बेल झाली.
स्कॉलरशिप परीक्षेचं रामायण मध्येच थांबलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.